फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या? ॲक्सिस बँकेत असतानाही माझ्यासमोर ही अशा घटना घडल्या. अमृता फडणवीस यांचा मोठा दावा. नाशिक येथील IT कंपनीतील घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत असताना अमृता फडणवीस यांनी मोठा दावा केलेला आहे. ॲक्सिस बँकेत काम करत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती, असा मोठा दावा अमृताताई फडणवीस यांनी केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाशिक येथील IT कंपनीतील महिलांच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रक्रियावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावेळी त्यांनी मोठा दावा केलेला आहे. अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत जवळपास 1.5 दशक काम केलं आहे. त्यांना कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केल्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे पत्रकारांनी अमृताताई फडणवीस यांना या घटनेवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर अमृताताई यांनी मोठा दावा केला. मी ॲक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती, परंतु वरिष्ठांनी तात्काळ त्या प्रकरणावर कार्यवाही केली आहे, असा दावा अमृताताई यांनी केला आहे. अमृता फडणवीस नेमक्या काय म्हणाल्या? मला खूपच खराब वाटतंय आणि खेदही आहे की कॉर्पोरेटमध्ये अशा प्रकारच्या घटना होत आहेत. माझ्याही वेळेस मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होते तेव्हा अशा केसेस माझ्यासमोर झालेल्या आहेत. त्यावेळी वरिष्ठाकडून त्या मुलांच्या विरोधात कार्यवाही झालेली आहे. मला असं वाटतं की असं झाल्यानंतर कारवाई करणं गरजेचं आहे. तसंच आपल्या वरिष्ठांना सांगणंही गरजेचं आहे. यावेळी पत्रकारांनी आपल्या ॲक्सिस बँकेत नेमका काय प्रकार झाला होता तो थोडक्यात सांगण्याची विनंती केली. त्यावेळेस त्या म्हटल्या, अनुभव म्हणजे तेच अनुभव म्हणजे थोडे झालेले आहेत. स्त्रियांना आपल्या पदाचा गैरफायदा करून कधी असं झालेलं आहे. अशा केसेस मला माहीत आहेत. त्या रिपोर्ट झाल्या होत्या. वरिष्ठांनी बरोबर कार्यवाही केली होती, अशी प्रतिक्रिया अमृताताईंनी दिलेली आहे. पुढं लव जिहादवर नेमकं त्या काय म्हटल्या? लव जिहादची जी प्रकरणं होत आहेत ती खूपच भयानक अशी आहेत. त्यावर आपल्या कारवाई केली जात आहे. पण आपल्याला आपल्या मुलींना देखील थोडं अलर्ट राहायला सांगणं जरुरीचं आहे. आपण आपल्या संस्कृतीवर खूप प्रामाणिकपणे प्रेम केलं तर अशा केसेस होत नाहीत. आपले स्वतःचे तरुण सध्या संभ्रमामध्ये आहेत. त्यांना आपल्या स्वतःच्या पुराणांची आणि वेदांची माहिती नाही. आपण का नाही त्यांना त्याबाबत शिक्षण देत? आपण तसं बनवलं तर ते आपल्याच रस्त्याने जातील. त्यामुळे आपल्याला थोडं लक्ष द्यावे लागेल. भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण देणं आवश्यक आहे, असं अमृताताई यांनी म्हटलेलं आहे. बघा पुढं अशोक खरात प्रकरणावर नेमकं त्या काय म्हणाल्या की अशोक खरात हे प्रकरण गंभीर आहे, भयानक आहे. खरातने जी काही आपली बुद्धी आणि ऑरा तयार केला त्याचा उपयोग या गोष्टीसाठी केला याचा खूप खेद आहे. स्त्रिया देखील त्याच्या बळी पडल्या याचं दुःख वाटतंय. या प्रकरणात कडक कारवाई सुरू आहे. खरातला कडक शिक्षा व्हावी अशी प्रत्येक स्त्रीची विनंती आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटल्या. नारी शक्ती वंदन कार्यक्रमावर अमृता फडणवीस म्हणाल्या, नारी शक्ती वंदन कायदा आज पारित व्हावा अशी आमची सर्व महिला आणि पुरुषांची इच्छा आहे. स्त्रियांचा जो खूप आधीपासून राहिलेला हक्क आहे, जो त्यांना मिळालेला नाही तो त्यांना मिळावा. राजकारणामध्ये महिलांची टक्केवारी वाढायला हवी. स्त्रियांना समान संधी मिळण्यासाठी सर्वांना साथ देणं जरुरीचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही खूप मोठी गोष्ट करत आहेत. त्यामागे सर्व स्त्रिया आणि तुमच्यासारखे पुरुष उभे आहे. स्त्रियांचं भलं व्हावं यामध्ये काय स्वार्थ असणार आहे, असा सवाल अमृता फडणवीस यांनी केलेला आहे. आता खरं तर मित्रांनो, आपल्याला महिला मुख्यमंत्री म्हणून जे नाव आहे सुनेत्राताई पवार यांचं आणि यानंतर दुसरं नाव मला वाटतं अमृताताई फडणवीस यांना जर या राज्याचं मुख्यमंत्री जर केलं तर ते या राज्य अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतील. अमृताताई फडणवीस कधीही कोणताही भेदभाव करत नाहीत आणि त्यांना प्रशासनाचाही अनुभव आहे. त्या स्वतः आता इतक्या वर्ष मुख्यमंत्र्यांच्या पत्नी राहिलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर ॲक्सिस बँकेसारख्या बँक त्यांनी चालवलेली आहे, म्हणजे प्रशासनाचा अनुभव आहे आणि घरामध्ये मुख्यमंत्री पदाचा अनुभव. यामुळे अमृताताई फडणवीस जर मुख्यमंत्री झाल्या, पहिल्या महिला मुख्यमंत्री, तर या राज्याला आनंदच असेल. मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं? नारी शक्ती वाढली पाहिजे, महिलांना 33% आरक्षण भेटलं पाहिजे. नरेंद्र मोदी आपल्या देशासाठी खूप चांगले निर्णय घेत आहेत, परंतु आज नेमकं ते बिल का पास झालं नाही हे सुद्धा लक्षात घ्या. कारण राज्यामध्ये खासदारांची जी संख्या वाढवायची होती त्यामध्ये दक्षिणेतील राज्यावर फार मोठा अन्याय होत होता आणि आपला भारत अखंड राहण्यासाठी, आपला भारत एकात्म राहण्यासाठी असा दक्षिणेतील राज्यावर अन्याय होता कामा नये. आणि त्यासाठी जितके खासदार उत्तर भारतातले तितकेच खासदार दक्षिण भारतातले सुद्धा असले पाहिजेत. नाहीतर सध्या तर मी म्हणतो वाढीव खासदार काय करतात,
एवढा काही त्याला वाढीव खासदार करण्याची काही सुद्धा आवश्यकता नाही. हा विनाकारण खर्च आहे आणि या खर्चाचा बोजा तुमच्या आमच्यासारख्यावर पडत आहे. त्यामुळे एक्स्ट्रा वाढीव खासदार करण्याची सुद्धा आवश्यकता मला तर वाटतं नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.